जवळजवळ 6:45 वाजले आणि आता बराच वेळ झाला, 3:30 पासून मी इथे थांबलोय. सगळीकडून ट्राय केला, टिपी काय निघत नाही आहे. आणि आता जोराचा पाऊस सुटला, पाऊस पडतोय अक्षरशः ना. मी ज्या RTO ऑफिसकडे थांबलो आहे ना, हवा एवढी फास्ट हवा आहे, गाडी पूर्ण हलते, एवढी फास्ट आहे. तर आता आणि जास्त थांबत नाही, हळूहळू मी निघतो. रात्रीचा प्रवास बघूया, कोण भेटलं तर मग जे काय असेल ते डील करूया. चला, इथे थांबून तरी काय करणार सांगा, बघूया. आणि त्यांना रिक्वेस्ट करूया, जे काय असेल ते सांगूया. चला, देवाचं नाव घेऊन गणपती बाप्पा मोरया. मी आता केरळात एंट्री करून पुढे आलोय. सध्या तरी रस्ता चांगला आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. पुढे काय सांगता येत नाही, बघूया पुढे काय कंडिशन आहे. सगळे सांगतात खराब आहे, पण अजून तर सुरुवात तर चांगली झाली आहे. मी आता काही अंतर पुढे आलो आणि मला रस्ता खराब भेटला आहे. कासरगोड म्हणून गाव आहे आणि त्याच्या पुढे एक डायव्हर्जन भेटला आणि आता मॅपवर हा रस्ता दाखवतोय. आणि रस्ता आता छोटा आणि खराब रस्ता आहे. गाडी खूप स्लो चालते, मगाशी मस्त चालत होती. अशी चालली तर मला वाटतं 250-300 किलोमीटरलाच आपल्याला 12 तास लागतील. मी आता हळूहळू चालतोय, पण एवढा पाऊस पडतोय, प्रचंड पाऊस पडतोय. कन्नूर म्हणून गाव आहे, तो अजून 50-60 किलोमीटर 54 किलोमीटर दाखवतोय. त्याच्या पुढे 150 किलोमीटर कोझीकट्टम असं काहीतरी गाव आहे. त्याला रस्ता पूर्ण खराब आहे, डायव्हर्जन आहे, मध्ये चांगला मध्ये खराब, म्हणजे गाडी पळतच नाही आहे, डबल टॉप टाकायला भेटतच नाही आहे. हळूहळू चाललोय आपला. आता बरोबर 8:30 वाजलेत रात्रीचे. मगाचपासून चालतोय, पाऊस काही थांबला नाही आहे, कंटिन्यू आहे, कंटिन्यू. मध्येच गाडी थांबवली आहे, कंटिन्यू पाऊस पडतोय, गाडीतनं उतरायला भेटत नाही आहे. आणि इथे एक पेट्रोल पंप आहे, मला वॉशरूमला जायचं आहे. हा जोराची सुसू झाली आहे. पाऊस पडतोय एवढा की उतरायला चान्सच नाहीये. थांबवणार कुठे, जातो पटकन जाऊन येतो. मगाशी 6:30 वाजल्यापासून चालतोय आणि मध्येच कुठेच थांबलो नाही. आता बरोबर 9 वाजलेत, जवळजवळ 7:30 8:30 म्हणजे 2-2.5 तास कंटिन्यू गाडी चालवली. आणि आता पुढे कुठे जेवण वगैरे भेटेल की नाही काय माहिती. ते एक हॉटेल दिसतंय, हॉटेल हॉटस्पॉट म्हणून काहीतरी आहे. तर इथे गाडी लावून तिथे जेवायला जातो मी. थोडंसं जेवूया, जास्त जेवणार नाही, थोडंसं लाईट. मी चायनीज आयटम घेणार. इथलं मला जेवण काय अजून माहिती नाही, काहीच नाही माहिती, त्यामुळे मी चायनीज खायचा विचार करतोय. तर पटकन जाऊया तिथे. आणि पाऊस पण भरपूर पडतोय, मी छत्री नाही आणली. तर जेवढं जवळ ना हॉटेलच्या लावता येईल तेवढं लावतो आणि जेवायला जाऊया. चला, मी आता जिथे थांबलोय ना ते हॉटेल काहीसं असं आहे बघा, असं हॉटेल आहे. आणि मी त्यांना ऑर्डर दिली, व्हेज म्हटलं काहीतरी घेऊन या. तर त्याला समजलं नाही, तो दुसऱ्या वेटरला त्यांनी बोलवलं, कारण त्याला हिंदी येत नव्हतं. तर हिंदीचा इथे प्रॉब्लेम आहे, त्यांना हिंदी सगळ्यांनाच बोलता येतं असं नाही आहे. तर तो आला, व्हेजमध्ये काय देणार. तर व्हेजमध्ये तो बोलला गोबी आहे, चिली गोबी म्हणून. तर चालेल म्हटलं, जे काय असेल. मला तर ऑर्डर देता येणार नव्हती, यांच्याकडे काय आहे ते. तर त्यांनी चिली गोबी आणि परोठा अशी ऑर्डर दिली आहे. येऊ दे, बघूया कशी येते. पटकन जेवण करूया आणि आपला प्रवासाला लावूया. रस्ता खूप खराब आहे, पाऊस पण भरपूर पडतोय, त्यामुळे हळूहळू अंतर कापत नाही आहे. बाहेर बघा, पाऊस बघा, भरपूर पडतोय पाऊस. आपली ऑर्डर आलेली आहे, अशी काहीशी रेट आहे. परोठा दिला, परोठा ना एकदम सॉफ्ट आहे, एकदम सॉफ्ट मस्त आहे बघा. खाऊन बघूया कसं आहेत, बघूया टेस्ट, बघूया चेक करतो कसं. पाणी बॉटल, वॉटर बॉटल 15.
नॉर्मल नॉर्मल. टेस्ट ओके आहे, मस्त आहे. ग्रेव्ही नाही. हेवी जेवणार नाही आहे, कारण आपण बाहेर आलोय, काय प्रॉब्लेम व्हायला नको. त्यामुळे तो विचारत होता एक्स्ट्रा ग्रेव्ही वगैरे पाहिजे का, पण ते नको आहे मला. आणि याने काय जे बनवलं आहे ना चिली गोबी, अप्रतिम टेस्टी आहे. आणि काय म्हणतात ते परोठा पण खूप सॉफ्ट आहे, भारी आहे. पटकन संपवतो, मग आपण पुढच्या प्रवासाला जाऊया. तर मी आता जिथे जेवणाला थांबलेलो ना त्या एरियाचं नाव पेरुंबा म्हणून काहीतरी आहे, पण व्हेज सांगितलं. ओके, चांगलं होतं, टेस्टी होतं. तिखट वगैरे काही नाही, स्वीट होतं ते. गोबी, चिली गोबी, 3 परोठा आणि पाणी बॉटल. 206 रुपये बिल झालं माझं. तर आता पोट व्यवस्थित भरलंय, आता चालत राहायचंय. चला. पाऊस काही ना थांबायचं नाव घेत नाहीये, कंटिन्यू आहे, कंटिन्यू थांबलाच नाहीये. मँगलोरमधून जो निघालोय ना तेव्हा जो पाऊस सुरू झालाय, भयानक पाऊस. 11 वाजलेत, 11ला 10 मिनिटं आहेत आणि मी आता कन्नूर सिटीमध्ये आहे. कन्नूर तर 11:30 वाजलेत आणि आपल्याला हायवे भेटलाय थोडासा. बघूया आता, रस्ता मस्त आहे. असा जर रस्ता भेटला ना तर 200 किलोमीटर मी 3 तासातच कव्हर करेन. 5 तास दाखवतोय, 5 तास. कोझिकोड म्हणून काहीतरी आहे, कोझिकोड. मी आता कुठे पोहोचलोय काय मला माहित नाही. कन्नूरच्या पुढे आलोय बऱ्यापैकी. आणि इथली नावं बाबा, जीप अशी गुरपटून जाते, गुरपटून. इथली नावं घेतल्यावर वेगळीच आहेत. कन्नूर अशी काहीतरी आहे. तर आपल्याला कोझिकोडला जायचंय. कोझिकोड वरून त्रिसूर. आता जर थोडासा चांगला रस्ता भेटल्यावर जरा बरं वाटलं. माहितीये किती कंटाळलेलो मग. 35च्या वर गाडी चालतच नव्हती. 150 किलोमीटरला 5 तास लागले, म्हणजे विचार करा किती स्लो गाडी चालवली. मी आता ना पोल्लारला पोहोचलो. पाल्लूरला, सॉरी पोल्लार नाही, पाल्लूरला पोहोचलोय. थांबलेलो टिपी काढण्यासाठी, पण आताही सर्व्हर डाऊन आहे, निघतच नाहीये. रात्रीचा ना 1 वाजलाय आणि पुढे ना मी आता पयोली म्हणून गाव आहे त्याच्या थोडंसं अलीकडे थांबलोय. कारण पुढे पूर्ण ट्रॅफिक दाखवते, पूर्ण रेड दाखवते. त्यामुळे इथे बघा गाड्यांची लाईन लागते दिसते. आणि पुढे पण गाड्या आहेत, भरपूर गाड्यांनी साईडला गाडी घेऊन थांबलेत. मी पण गाडी साईडला घेतली. आणि पुढे मला वाटतं पाणी भरलं इथे, असं मी मॅपवर चेक केलं ना तर फ्लोटिंग रोड असं दाखवतंय. तर उगाच रिस्क घेऊया नको, तर इथेच मी गाडी साईडला घेऊन झोपतो, आराम करतो. उद्या सकाळी उठून मग बघूया. आपल्याला अजून 450 किलोमीटरचं अंतर पार करायचंय, बरंच लांब जायचंय. तर उद्याचा पूर्ण दिवस आहे आपल्याकडे. बघूया जे काय होईल ते. आता रिस्क घेत नाही मी पुढे जायची, कारण परत पुढे थांबायला इथे गाड्या बऱ्याच थांबल्यात. ते मी साईडला गाडी दाबून इथेच झोपतो. गुड मॉर्निंग. चला परत गाडी चालवा. 450 किलोमीटर अंतर पार करायचंय. आणि दिवसभरात काल संध्याकाळपासून माझं 200 किलोमीटर झालं. गाडी चालतच नाहीये इकडे, रस्ते खराब आहेत, त्यामुळे ना प्रॉब्लेम आहे. चला बघूया आता. टिपी काय अजून भेटला नाही. आता टिपी पहिला काढणार आहे आणि मग आधी पुढे सकाळचे 7:30 वाजता मी आता निघालो इथून. 7 वाजता निघालोय आणि आता बरोबर 7:30 वाजलेत आणि ट्रॅफिक लागलंय. बघा काय झालंय, पुढे पाणी भरलंय की काय समजत नाहीये. दाखवतंय मॅपवर पाणी भरलंय म्हणून. बघूया आता. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाहीये. काल मी
संध्याकाळी बाहेर पडलेलो 6:30 वाजता मँगलोरमधून. तेव्हापासून जो पाऊस पडतोय कंटिन्यू नॉन स्टॉप पाऊस पडतोय. बघा तरी 8:30 वाजले जवळजवळ. तर मला चहा नाश्ता वगैरे करायचा आहे, पण गाडीतून उतरायला भेटणारच नाही, एवढा पाऊस पडतोय. उतरलो की भिजणार 100%. समोर तर सगळं धुकं दिसतंय, म्हणजे विचार करा. बघा हा कसा चाललाय बघा, हळूहळू. त्याला ओव्हरटेक करूया. त्याला क्रेन वाला घेऊन जातोय. खतरनाक पाऊस पडतोय ना काय आज, म्हणजे सगळ्यांनी लाईट लावून गाड्या चालवताय. विचार करा, एवढा खतरनाक पाऊस पडतोय. वायपर एवढा फास्ट ठेवलाय. आपल्याला ना त्रिसूर आणि कोचीन लेफ्ट साईडला, आणि राईट साईडला जो रोड जातोय तो तिरूर. लेफ्ट घ्यायला सांगतोय मॅप आपल्याला. जवळजवळ 10:30 वाजलेत आणि आतल्या रोडला टाकली गाडी. आणि इथे नाश्त्याचं हॉटेल दिसलंय. पाऊस पण नाही आहे. पटकन जाऊन बघूया काय नाश्ता भेटतो. चला. तिकडे गाडी लावली मी, आणि काहीसा असा एरिया आहे. आणि हे जे हॉटेल दिसतंय ना, त्या हॉटेलात आपल्याला नाश्ता करायला जायचं आहे. बघूया काय भेटतं नाश्ता. लिहिलंय सगळं. नाश्त्याला सकाळी सकाळी इथे लोक ना मासे खात आहेत. आता नाश्त्याला काय ऑर्डर करू त्याचाच टेन्शन आलंय मला. मासे खात आहेत तिथे. हे जे बसले आहेत ना ते मासे खात आहेत. मासे आणि भात आहे. नाश्त्याला कोण भात आणि मेंदू वडा, इडली सांगितली आहे. बघूया इडली काय म्हणतो. इथे बाहेर गेल्यावर खूप प्रॉब्लेम आहे मला जेवणाचा. मला ना वास वगैरे आला ना टेन्शन येतो. बघूया इडली सांगितली आहे. बघूया काय म्हणतो. इडली तर साऊथमध्ये चांगली भेटतात. बघा वाव, अशा पद्धतीची इडली आहे. सांबर घातलं. ओके. छोटासा मुलगा आहे, त्याने इडली घेऊन आलाय. चांगलं आहे नाश्ता. तर कसं खायचं आहे. चमचा वगैरे काहीच दिला नाही, हाताने खायचं. खाऊया कसं खायचं आहे. चांगले जल्दी संपवतो. हा चाय. पोटभर नाश्ता झाला आहे माझा. आणि हे बघा, हे हॉटेलचं नाव हे, ज्याला कोणा वाचता येते असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा. मराठीत लिहून टाका, नाही तर इंग्लिशमध्ये. तर मस्त हॉटेल चांगलं होतं. पोटभर नाश्ता झाला आहे आता. आणि इकडचे टिश्यू बघा कसे आहेत, वेगळेच आहेत. वेगळ्याच प्रकारचे टिश्यू आहेत, आपल्याकडे असे भेटत नाही. चांगलं आहे. चला आता आपली गाडी तिकडे लावली आहे ती बघा. गाडीकडे जाऊया आणि आपला परत प्रवास सुरू करूया. इकडनं जो मेन रोड आहे ना तो बंद होता, आणि मॅपने आतल्या साईडला रोड दाखवला, त्यामुळे नाश्ता भेटला. नाहीतर काय नाश्ता वगैरे भेटणार नव्हता. मग ते सुचिनाने दिलेले आंबे खाऊन राहायला लागलं असतं. पण चांगला होता, मस्त नाश्ता भेटला. वाव. लास्ट टाईम आलेलो ना त्यावेळी मला प्रॉब्लेम झालेला. उटीला ज्यावेळी गेलेलो त्यावेळी जेवणाचा सगळ्याचाच. पण आज मला नाश्ता चांगला भेटला, रात्री जेवण चांगलं भेटलं. चला आता हळूहळू निघूयात. आता बरोबर 10 वाजले. परत आपली गाडी हायवेला लागली. आता कुठे विचारू नका, पण हायवेला लागलो आहे. जेव्हा बरोबर सगळं व्यवस्थित करत असतो. मला भूकही लागलेली. बरोबर गावात नेली गाडी, नाश्ता केला, परत हायवेला काढली. भारी आहे ना रस्ता. आता तरी चांगलं आहे. पुढे बघूया कसं आहे. हायवे संपला.
आता परत सर्व्हिस रोडला. तरी बरंच अंतर 30 किलोमीटर ना मस्त हायवे भेटला मला. आता सर्व्हिस रोडला टाकावी लागते गाडी. ती घरं बघण्यासारखी आहे, बघण्यासारखी एवढी मस्त आहेत ना काय विचारू नका. भारीच भारीच. हे बघा प्रॉपर आहेत, प्रॉपर घरं आहेत ना. रिक्षा जे रिक्षा दिसत आहेत ग्रीन कलर मध्ये पण आहेत आणि ही बघा समोरून येते ती ब्लॅक कलर मध्ये. हे काय मला समजलं नाही. ग्रीन आणि ब्लॅक मला वाटेल ही CNG असेल आणि ती पेट्रोल डिझेल असं काही, काय माहीत. दुपारचं ना 1:15 वाजला आहे आणि मी आता कुठे काय सांगू शकत नाही. कोचीनच्या अगोदर आहे, पण बऱ्यापैकी अगोदर आहे. हळूहळू चालतोय. गावातला रस्ता सर्व्हिस रोड, गावातला रस्ता सर्व्हिस रोड असंच चाललंय माझं फक्त. दुपारचे आता 2 वाजलेत आणि जवळजवळ ना मी बरोबर 250 किलोमीटर अंतर कव्हर केलंय. अजून 200 किलोमीटर जायचं आहे आपल्याला. जवळ 6-7 तास गाडी चालवून 250 किलोमीटर. या रोडला ना मध्ये गाव डायव्हर्जन, त्यामुळे गाडी चालत नाहीये. तरी पण चाललोय, थांबलो नाहीये कुठे. फक्त नाश्ता करायला जेवढा थांबलोय तेवढाच. हे बघा हा रस्ता असा आहे, मध्ये डायव्हर्जन म्हणजे खूप हळूहळू गाडी चालते. डबल टॉप मी. आणि आता मी ना जेवायला वगैरे कुठे थांबणार नाहीये. फ्रूट वगैरे काय बघतो काय भेटतं का, फ्रूट्स घेणार आहे आणि तेच खाणार. आणि परत जेवायला थांबलो तर परत तासभर माझं जाईल इथेच. मग रात्री बघूया जेवणाचं. एकदा खाली होऊ दे. खाली म्हणजे खाली लेट होणार. ते 12-1 वाजता ते बोलले रात्री खाली करणार म्हणून. जरी मी लवकर जरी पोचलो तरी इकडे पोचूया आणि मग तिथे बघूया काहीतरी जेवणाचं रात्री. आता मी आता जिथे पोचलोय ना तिथून एक 5 किलोमीटर वरती एर्नाकुलम आहे. आपण एर्नाकुलम जी ट्रेन आपल्याला माहिती आहे आणि एर्नाकुलम सिटी काहीशी अशी आहे. तिथून 3-4 किलोमीटर पुढे असा काहीसा एरिया आहे. इथे मस्त आहे. एर्नाकुलम आपला डिझेलचा एकच पॉइंट राहिला आहे, त्यामुळे ना इथे डिझेल टाकून घेऊया. केरळामध्ये बघूया आता किती रुपये डिझेल आहे. आपण 90 रुपयाने कर्नाटकात टाकलेलं. इथे बघूया किती रुपये. ती 94.54 रुपये. 4-4.5 रुपये महाग आहे. डिझेल फुल करूया. 4 वाजलेत आता बरोबर. कुठे काय विचारू नका मला फक्त. तिथे ना एक चहाची टपरी दिसली मला. ती बघा दिसते. ताज्या केळ्यांची कापं आहेत असे चांगले टेस्टी. केरळमध्ये ना चहा ना पूर्ण ड्राईव्ह करून देतात आणि टेस्टी आहे. फक्त 20 रुपये झाले. 20 रुपये एवढी ग्लास भरून चहा देतात ते लोक. 2 कापं घेतली 20च रुपये. मी म्हटलं अरे 20. परत विचारलं त्यांना खरोखर 20 काय, तर होय 20 बोलले. आपल्या इकडे अशी चहा जर घेतली 30-1 रुपये घेणार. आपल्या मुंबई गोवा हायवेला ना एवढीशी चहा देतात, 10 रुपये घेतात. चहा मस्त असते इथे. पुढे परत एकदा चहा प्यायची. मागे मी आता ना एका रिक्षा ड्रायव्हरला विचारलं की रस्ता कुठचा चांगला आहे. 2 रस्ते दाखवत होते. तर तो बोलला चंगळ्यासी सुपर असं बोलला. रोड नॅशनल रोड आपला 66 आहे ना, तो चांगला नाही बोलला. चंगळ्यासी सुपर असं बोलला.
सुपर तर सुपर. चंगळा बोले कुहू. चंगळा बोले कुहू करून आपण त्याने सांगितलेल्या रस्त्याने चाललोय. बघूया आता. सुपर पुढे चंगळासी म्हणून काहीतरी गाव आहे, त्या गावातून रस्ता चांगला आहे पुढे. कितीतरी बोट हाऊस दिसत आहे तिथे. दिसल्या हे बघा. रोड खूप मस्त रोड आहे, खरंच भारी आहे. आणि इकडे लोकांनी पाण्याच्या मध्ये म्हणजे शेतात वगैरे घरं बांधली आहेत. घरी जायचं असलं तर होडीने जावं लागेल. आणि त्यांनी टुरिझम असा वाढवला आहे. इकडे दिसतंय सगळ्यांची घरं पाण्यात आहेत. घराच्या त्या साईडला पण पाणी आणि या साईडला पण पाणी. गेस्ट हाऊस पॉवरफुल बांधले, पॉवरफुल. आणि हे बघा होड्या पण ठेवल्या आहेत या साईडला त्यांनी. मस्त आहे, मस्त. अरे ते अरे सॉरी काय दिसत ते दोन्ही साईडला पाणी आणि मध्ये कसे राहत असतील विचार करा. भारी भारी. मस्त रे. त्या रिक्षावाल्याने जो रस्ता सांगितलेला ना, चंगळाशी काहीतरी सुपर रोडला मी पोचलोय. आता मस्तपैकी रोड लागला आहे. बघूया सुपर रोड कितपर्यंत आहे. इथे जर ना तुम्ही नोट केलात ना तर इथल्या प्रत्येक घराला प्रॉपर कंपाऊंड आहे. असं कसंही नाही, व्यवस्थित वेल मेंटेन ठेवलंय. हे घर बघा किती मस्त आहे. जवळपास सगळीच घरं चांगली आहेत. मस्त मस्त मेंटेन ठेवलंय सगळं. बघून भारी वाटतंय. चेंगनूर मध्ये पोहोचलोय. 6:30 वाजलेत. चेंगनूर मस्त आहे सिटी. मला आवडलं केरला. तर मी आता ना बरोबर 8 वाजता कोट्टाराकारा म्हणून काहीतरी सिटी आहे तिथे पोचलोय. इथून आता माझं लोकेशन बरोबर 70 किलोमीटर आहे. तर ते लोक बोललेत की तू एक 20-25 किलोमीटर येऊन थांब आणि रात्री 12 नंतर ये, 12 वाजता ये बोलले. आपण खाली करूया गाडी. आता माझी ना भरपूर पाठ दुखायला लागली. सकाळपासून गाडी चालवतो. या केरळमध्ये ना अंतर कव्हर होत नाही. म्हणजे सकाळी निघालो तर 500 किलोमीटर अंतर कव्हर झालं असं नाही. खूप म्हणजे डायव्हर्जन, लेफ्ट राईट काय विचार नाही. पावणे 9 झाले आणि मी आता ज्या ठिकाणी थांबलोय ना तिथून 39 किलोमीटर माझं ते लोकेशन आहे. तर पाठीमागे एक फास्ट फूड म्हणून मी एक रेस्टॉरंट बघितलं इथेच. तर गाडी साईडला घेतली आहे मी. तर जाऊन बघूया काय आहे. चांगलं असलं तर जेवण करूया, नाहीतर बघा ते तिथे हॉटेल आहे आणि इथे गाडी लावली आहे. मी सहज इथे एक माणूस ना तंबाखू मिळायला आला. त्याला मी विचारलं की जेवण चांगलं भेटेल का, तर क्या क्या मिलेगा. तो परोठा, डोसा, चिकन, बीफ म्हटल्याबरोबर मला जरा टेन्शन आलं. काय करू समजून नाही. आता माझं मन गेलं तिथे जायचं, कारण आपण बीफ वगैरे खात नाही यार. काय करणार जाऊन खायचं पण मूड होणार नाही. तरी पाठ दुखते भरपूर. आणि पुढे बघूया कुठेतरी हॉटेल. इथे बीफ सांगितलं, मन नाही करणार मला जेवायचं. चला पुढे जाऊन बघूया काहीतरी.
भूक लागली आहे, भरपूर भूक लागली. कारण पूर्ण दिवसभर मी काहीच खाल्लं नाहीये. काही म्हणजे सकाळी काही म्हणजे जेवलो नाही मी दुपारी. ते केळी खाल्ली 2-3, त्याच्यानंतर ती बटाट्याची चिप्स आणि चहा पिलेली मध्ये, तेवढंच काय. ते सकाळी नाश्ता केलेला तो गेला कुठच्या कुठे. आता भरपूर भूक लागली आहे. जाऊया, बघूया काय भेटेल ते खाऊया. बघूया इथे दुसरं हॉटेल भेटले, ते बघूया काय. ऑमलेट आणि परोठा असं काहीतरी ऑर्डर करतो आहे बोलले ते, तेवढंच खाऊन जाऊया. मग आपलं जेवण आलेलं आहे. एवढा ऑमलेट दिलं आहे, 3 परोठा दिलेत, इथे सांबार आहे. बघूया खाऊन. सांबार घेऊन बघतो कसं आहे. चांगलं लागलं तर खाऊया. झालं बाबा एकदाचं जेवण म्हणजे डबल ऑमलेट घेतला आणि परोठा खाल्ले. सांबार बिंबर होतं पण ते नाही आवडलं मला. नॉनव्हेजमध्ये सांबार होतं आणि व्हेजमध्ये पण सांबार होतं. पोट शांत झालंय आता, काय टेन्शन नाहीये. बस झालं एवढं काय. मग घरी जाऊन काय ते मासे मटन चिकन काय ते खाऊया. आता 1-2-3 दिवस थोडंसं मन साफ पाहिजे फक्त तिथे जाऊन. मनात जर काहीतरी आलं ना मग खायची इच्छा होत नाही. तर ऑमलेट काय टेन्शन नाही ऑमलेट खायला. तर ऑमलेट आणि परोठा खाल्ले मी, 3 परोठा आणि ऑमलेट. आता काय करूया माहिती आहे, थोडंसं एक 15-20 किलोमीटर पुढे जाऊन थांबूया. आता 9:30 झाले जवळजवळ. एक अर्धा तास, 10 वाजता थांबलो, 2 तास तिथे आराम करून मग त्यांना फोन करूया. 12 वाजता बोललेत ते यायला. इथून काय एक 15-20 मिनिटात मी पुढे पोहोचेन. चला जाऊया. 45 मिनिटं, 9:45 झालेत आणि त्याकडे यांचा म्हणजे ज्यांचं मटेरियल घेऊन आलोय ना त्यांचा कॉल आला आणि त्यांचं लोकेशन बरोबर 26 किलोमीटर आहे इथून. ते बोलले थांब तिथेच थांब बोलले. एवढं येऊ नको. कारण काय विषय माहिती आहे, इथे इश्यू आहे की इथे जे आपल्या कसं मुंबईत माताडी कामगार वगैरे असतात तसा प्रॉब्लेम आहे इथे काहीतरी. ते लोक कुठच्या कुठे चार्ज करतात असे बोलले मला ते. त्यामुळे तू एवढं येऊ नको, लेडी आहे असं बोलले ते. त्यामुळे थांबतो आता, काय मला काय प्रॉब्लेम नाही आहे. 11, 11:30 आता झाले 9:45. एक तासभर थांबून मग आपण सव्वा तास थांबून मग स्टार्ट मारून इथून निघूया. पाठ टेकल्यावर एवढं भारी फील होतंय ना. पाठीची वाट लागली कंटिन्यू. सकाळी 6:30ला जो निघालोय ना, तो फक्त वाटेत इडली खायला थांबलोय, एकदा चहा प्यायला थांबलोय आणि एकदा केळी घ्यायला थांबलोय तेवढं. आणि डिझेल टाकायला. असं 2-3 वेळा थोडं थांबलोय. जास्त रेस्ट काही घेतली नाहीये. त्या कंटिन्यू चालू इथपर्यंत. बरं वाटलं. थोडं वेळ थांबतो आणि 11, 11:15 आपण स्टार्ट मारून इथून जाऊया. बाय. 11:15 झालीत आणि पार्टीवाल्याचा कॉल आला, ये म्हणून सांगितलंय. चला बघूया किती वेळ. बरोबर मगाचपासून काय पाऊस नव्हता आणि आता बघा नुकता सुरू होतोय. चला. तिरुवनंतपुरम साठी आपल्याला इथून लेफ्ट घ्यायला लागतोय. इथून आता लेफ्ट, हे बघा तिरुवनंतपुरम लेफ्ट. बरोबर 12:03 झाली आणि फायनली त्या लोकेशनवर पोहोचलो आहे. हे बघा इथे एक काहीतरी स्कूल आहे, इथून आतमध्ये दाखवते.
ते एक सुंदर असं मंदिर आहे हे बघा. ज्यांचं सामान आहे ना ते लोक मला न्यायला आले. इथल्या इथे फिरत होतो मी. 100 मीटर 150 मीटरवर ते दाखवत होते. इथेच होते ते लोक, पण मॅप काय दाखवत नव्हता. मॅप तिथल्या तिथे फिरत होता. हे पुढे 2 व्हीलरवर चाललेत ना, त्यांचं सामान आहे. बघूया कुठे नेत. बरोबर उतरवायच्या वेळेला ना पाऊस आलाय, खूप मोठा पाऊस लागतो. आपण हे एवढं सामान आम्ही उतरवलं. आता फक्त 2 व्हीलर आणि एक गादी फक्त राहिली आहे. थोडं सामान ते लिफ्टने घेऊन गेले. आता बाकी एवढं राहिलं आहे वरती न्यायचे. पाऊस थोडा गेला पाहिजे. एक बाईक उतरली. तर मित्रांनो, मी आता ना कोट्टायकरा म्हणून एक गाव आहे तिथे आलो आहे. आणि 2 वाजता रात्री माझी गाडी खाली झाली. आता वाजलेत 3:45 वाजलेत. आणि हे जे माझ्यासोबत आहेत ना ते वेंगुर्ल्यात कॅनरा बँकमध्ये कामाला होते. तिथे जॉब करायचे. त्यांची ट्रान्सफर आता त्रिवेंद्रमला झाली आणि त्यांचं गाव आहे हे कोट्टायकरा म्हणून. कोट्टायकरा माझं एवढं प्रॉपर बोलत नाही आहे मी. तर ते माझ्यासोबत आता इथपर्यंत आले. आणि आता मी बघूया पुढे जाऊन कुठेतरी रेस्ट करेन. तर चला. सामान नाम क्या है? यूट्यूब चैनल कोकणी गंधार बोलते. मैं आपको सर्च करके देता हूं. ओके थैंक यू. चला, सामान अच्छा है, सब बढ़िया था. ठीक है थैंक यू. बाय. ओके, रेस्ट करके जाओ. हाँ रेस्ट करके जाओ. तर त्यांचं गाव ना इथून जवळजवळ 7 किलोमीटर आतमध्ये आहे. तर ते आता बसने रिक्षा करून जाणार आहेत. आणि मी इथून कुठे बघूया कुठेतरी पेट्रोल पंप वगैरे काय भेटते काय. झोपणार आहे, आराम करणार आहे. आता 4 वाजता जर झोपलो 2-3 तास जर आराम झाला तर मग पुढे उद्याचा प्रवास मग होईल. मी चहा प्यायला गेलेलो तिथे. तर मी म्हटलं नको चहा, पुढे जाऊन झोपायचं आहे मला. आणि जर चहा पिली तर परत आणि झोप नाही येणार. दमलोय, भरपूर दमलोय. तर आराम करायचा आहे. पुढे जाऊन बघूया, चांगली जागा बघून झोपूया म्हणजे मी झोपणार, तुम्ही नको झोपू. आणि आजचा व्लॉग मी इथेच संपवतो. कसा वाटला प्रवास नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच ह्याच्यानंतरचा परतीचा प्रवासाचा ब्लॉग येणार आहे, तोही बघा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. लव्ह यू.